श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत तर आहेच, कारण स्वामी हे स्वतः आपल्या भक्तांची निवड करत असतात. स्वतः स्वामी आपल्या भक्तांना भक्तीमध्ये घेत असतात. ज्याचं पुण्य चांगलं आहे किंवा जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याच्याच आयुष्याला स्वामी सेवा ही येत असते. स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक वेळी स्वामी स्वतः त्या भक्तांची निवड करत असतात की जो कोणी मनापासून भक्ती करतो आहे. मग खूप भक्ती करावी किंवा जास्त भक्ती असलेलाच भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येतो असं नाही, परंतु ज्याने थोडी जरी सेवा केलेली आहे त्याने ती मनापासून मनोभावे सेवा करणारा भक्तच स्वामी सेवेमध्ये घेत असतात. आणि जरी एखाद्याच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील, दुःख आहे, संकटे आहेत, म्हणून जरी स्वार्थापोटी म्हणजे स्वतःच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून जरी एखादा भक्त सेवेमध्ये आला तरी देखील हरकत नसते. परंतु त्याने जेव्हा सेवा निस्वार्थ भावनेने करायला सुरुवात केली की हे स्वामी आहेत आणि हे स्वामी मला प्रत्येक अडचणीतून काढणार आहेत, कारण स्वामींचं एकच वाक्य आहे ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि असं जर वाक्य त्याच्या मनामध्ये असा विचार येत असेल की माझे स्वामी प्रत्येक अडचणीतून मला बाहेर काढणारच, कारण स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही. जेव्हा स्वामींवर विश्वास वाढतो ना तेव्हा कितीही थोडी भक्ती जरी असली तरी देखील स्वामी त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये चमत्कार करत असतात. त्यामुळेच नेहमी विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवावर तुमचा विश्वास असणे खूप गरजेचे आहे. मग तुम्ही स्वामींचीच भक्ती करावी किंवा दुसरी ज्या देवाची भक्ती करताय त्याच देवाची भक्ती करावी असं कधीच नसतं. तुमच्या ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती ही मनापासून आणि मनोभावे करायची आहे. कारण कोणत्याही देवाची भक्ती करत असताना मनापासून केलेली भक्ती ही स्वामींपर्यंत अगोदर पोहोचते. त्यामुळे स्वामींची भक्ती करत असताना जेवढी तुम्ही मनापासून भक्ती करताना तेवढेच ईश्वर भगवंत लवकर प्रसन्न होत असतात आणि त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर अनुभव येत असतात. त्याचप्रमाणे आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या या ताईंचे अगोदर देखील आपल्या चॅनलवर त्यांनी अनुभव शेअर केलेला आहे आणि त्या ताईंचं नाव हे अंबिका मातंग आहे आणि ते अहमदनगर येथील शेवगाव येथील राहणारे आहे. चला तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. अनुभव सांगायचा होता हो ताई. बरं बरं चालेल. नाव सांगायचंय का ताई? अंबिका, तुम्हाला माहित नाही का अंबिका मातंग? हा 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 हा. हो, मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला अनुभव. नाही ताई, नाव सांगितल्यानंतर येतं लक्षात. अगोदर असं म्हणजे आवाज ऐकून ओळखीचा वाटतो पण लगेच लक्षात येत नाही कोण आहे ते. हो ना. म्हणजे अगोदर एकदा बोलल्या म्हणजे आपण यांच्याशी बोललोय अगोदर हे समजतं, पण नाव कोणाचं आहे हे लगेच लक्षात येत नाही. राहता ते ठिकाण सांगायचंय का ताई का नको? राहता ते ठिकाण, जिल्हा, तालुका काय सांगायचंय का? शेवगाव, आमचं गाव अहमदनगर. बरं बरं चालेल. हो, तिकडूनच आहे, पण मी कायवाडीला राहते. हा हा हा. तुम्ही अगोदर खूप सुंदर अनुभव शेअर केलेत ताई. हो हो. तर मग माझ्या जीवनात स्वामींनी असं झालं की माझ्या पोरीला ना म्हणजे अडचण येत नव्हती. अशी महिने 2-2 महिन्यांनी येत होती, पण जास्त म्हणजे रेग्युलर येत नव्हती. महिन्याच्या महिने. तर महिन्याला येत नव्हती. तर म्हणजे मी स्वामींना म्हणलं अडचण येत नाही पोरीला, एवढं म्हणजे व्यवस्थित येऊ द्या. आता ना 12 वर्षाचीच होती. तर मग पोरीला बरोबर म्हणजे अडचण आली महिन्याच्या.
क्लिअर आली. हा. तर मी म्हणलं अहो 4-5 दिवसापासून आमचा दरवाजा खूप वाजतो. वाचतोय. हो, कडी वाजून जाते, कडी वाजून जाते. मी म्हणलो म्हणजे बघा तुमच्या मालकाला म्हणलं उठा आणि बघा तेवढं. हा तर आमच्या मालकांनी पाहिलं तर कोणीच नव्हतं. म्हणजे येताना मग आमचे मालक म्हणतात असं चांदीमधून दिसतं ना. हा 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 झोपल्यानंतर दाराच्या तोंडाला आमचे मालक झोपतात आणि सर्व इकडे झोपतात बाजूला. हा 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 म्हणजे मग ते चांदीच्या ह्याच्यामधून उजेड पडलेला दिसत असतो दररोज म्हणजे आल्यावर. हा 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 पाय काय पाऊल बिऊल काहीच दिसत नाही. ते ताई ना ते दरवाजा म्हणजे ते तिथं आहेत हे दाखवून देतात ताई, कारण मला पण याच्या अगोदर असे अनुभव आलेत. जेव्हा मग काय माझं असेल ना सेवा वगैरे चालू जर असेल ना हो. तर असं दरवाजा वाजवणार, कडी वाजवणार, ठक ठकचा आवाज येणार, कोणीतरी आल्याच्या पावलांचा आवाज येणार आणि जर आपण उठून बघितलं ना तर तिथं कोणीच नसतं ताई. आमचे मालक किती बारा उठून पाहिलं अहो. हा हा आणि परत बघा शनिवार आला हा की वाजती कडी. गुरुवार आला की बुधवारची वाजणार कडी 5:05ला 4ला असं होतं. आणि एक दिवशी तर 2:30लाच वाजली बघा. रात्रीच. हा. मग मी म्हणलं बाई कोण असेल 2:30ला वाजल्यावर मला डाऊन आला. मग हा म्हणजे मला वाटलं की आता म्हणजे आता चोर असं मुलं हाय येतात ना असं तो. हो त्यासाठी मग मला भीती वाटली. आमच्या मालकाला म्हणलं अहो तुम्ही बघा ना हळूच उघडून. तर तुम्ही बघितलं तेव्हा बी कोणीच नव्हतं. अरे बाप. हा. मग मी असं कसं म्हणलं स्वामी तर येते तर पाठ येते. हो ना हो हो आहे का नाही. निम्म्या कसं काय येणार. पण त्या दिवशी उजेड मात्र झाला नाही. म्हणजे येता वेळेस प्रत्येक वेळेस उजेड दाखवतात. हा 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 म्हणजे उजेड म्हणजे लाईटी सारखा प्रकाश पडतो म्हणते होय. आमचे मालक म्हणतात. मी कोणी ना 5 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस वाजवते. म्हणजे आता कोण वाजवतं काय आता मला माहित नाही बघा. हा. मग आमची एक पोरगी आहे का ती बारकी तिला अडचण येत नव्हती तिला जरा बराबर आणि तिला घाबरती. मग मी स्वामींकडे बघून म्हणलं स्वामी तुम्ही असताना तर मला सांगा स्वप्नात येऊन मी येतो म्हणून. म्हणजे मी बी थोडस म्हणजे धडपणा राहील नाही का. घाबरणार. म्हणजे मला बी वाटतं की माझे स्वामीच येते मला स्वामी करतात. मी कुणी मला म्हणू नाही म्हणू पण मी माझ्या जीवाला म्हणते की माझे स्वामीच येतात. पण मला 2:30 वाजता वाजल्यावर मला जरा डाऊन आला. मग पोरगी ना पूर्ण जागा भिजली. घामाने पूर्ण जागा भिजली. हो. तिथे उतरल्यावर घामाने सगळं भिजलेली. मग मी देव येणार तर पाठ येणार नाही ग. स्वामी येते ना आपले तर पाठ येते. हो ना बरोबर का नाही रातचं कसं येते. मग मी मला आलं म्हणून मग मी आमच्या मालकाला म्हणलं पहा तर कोणीच नव्हतं त्या गावी. तर मग त्यानंतर मी असा अनुभव आहे बघा माझा. तुम्हाला सांगते वहिनी जिथं जाईन तिथं माझे स्वामी उभा राहतात. हो का मला काल चक्कर आली. म्हणजे जायची वेळ झाली. म्हणजे मी माझ्यावरच बसले. अरे बापरे. काय म्हणजे काय आजारी वगैरे आहे का तुम्ही? मी आजारी नाही का नाही मी कामावरनं गेले आणि चालता अचानक मध्येच मला चक्कर आली. अरे बापरे. हो तर रस्त्याने चालताना चक्कर आले तर मग मला तिथं एक रिक्षावाला माणूस होता. तर त्यांनी म्हणजे मी म्हणजे श्री स्वामी समर्थ असं म्हणजे स्वामींचं नावच घेत होते मी सारखं. नामस्मरण चाललं होतं. तर मग त्यांनी काय केलं त्या माणसाने मला म्हणले बाबा तुम्ही इथं बसा आणि मी पाणी आणतो. मग तास तिथं बसले मला पाणी बिणी दिलं मला तिथं नेऊन सोडलं. स्वामी कुठं जे धावा घेत येत आणि मग असं झालं. मग दिव्यामध्ये बी चांदण्यासारखा प्रकाश झाला दिव्यामध्ये. फुलं बी अशी छान छान येतात बरं. पण देते बिचारे पैशा पाण्यामध्ये काय नाही देते तो कुठं बी आमच्यामध्ये. आणि तुम्हाला माझं पोरग व्यवस्थित नाही राहत. आता माझं पोरग बी व्यवस्थित राहते. म्हणजे त्याला काय संगत गुण होता का? हो म्हणजे असं म्हणजे सारखं मला उलट बोलायचं तू आज चांगली नाहीये तू अशी तू त्याची म्हणायचं. म्हणजे असं कुणी बी असं सांगितल्यावर शिकवल्यावर कसं होतं तसं. आमचे मालक ड्रिंक करत होते. आता थोडस ड्रिंक करायचं कमी केलं. सगळं काही व्यवस्थित चाललं. मग माझं म्हणणं होतं की माझ्या म्हणजे
असं माझ्या आता मी स्वामीला एवढंच म्हणते की माझी सेवा माझ्याकडनं तुम्हाला करू जितकी करून घ्यायची तितकी करून घ्या, पण माझं सगळं व्यवस्थित होऊ द्या, आहे का नाही? हो ना, हो ना. असं म्हणते हो स्वामींना. काय करतात माझे स्वामी कुठं बी उभा राहतात हो. बघा म्हणलं शेअर करावा, आहे का नाही? हो. एवढंच मन शांत होतं हो स्वामींचं थोडंसं हे केल्यावर. मग तुमचा मुलगा काय मित्रांची वाईट संगत लागली होती का त्याला? हो म्हणजे असं म्हणजे कुणी असं फुगवलं का आता फुगतो वडिलांनी वडिलांनी. आता आमचे मालक बेन करत होते ना, वाटायचं ही काम करते का काय करते म्हणजे असा गैरसमज. ते दारू पिल्यानंतर काय समजत नसेल त्यांना पण. हा मग ते त्यांना त्या पोराला भडकून देत होते की म्हणजे ती माया अशी म्हणजे तुझी मम्मी अशी तुझी मम्मी तशी. आणि मी तर काय तसं वाईट बोलून मला नाहीये. स्वामीला तर माहितीये माझं मन कसं. हो ना, हो. मला नाही तसलं आवडत. म्हणजे मी बाळ सांभाळते, बाळाच्याच तुझ्यामध्ये असते मी दिवसभर. एका जागेवरच काम करते मी. आता बघा ते त्याची मम्मी पप्पा गेले, तो झोपला आणि मी इथं बाहेर बसले गॅलरीमध्ये. आणि म्हणजे आमच्या मालकाला असा गैरसमज वाटतो की म्हणजे ही काय करते काय नाही. स्वामींना जिथं म्हणून मी मला 10-5 रुपये द्या स्वामी, घरात आरामबळ आहे, तर कुठून ना कुठून भेटतात हो. मग तुमच्या घरात विश्वास नाही का कोणाला स्वामींवर? ते करत नाहीत का काय? स्वामींच्या आमच्या घरातले कुणीच करत नाही हो. म्हणजे असं म्हणजे हे होत नाही. पण माझी बारकी मुलगी तिला म्हणजे पायावर तिच्या दुखू आलते. कशावर? हातापायावर म्हणजे असे तिच्या म्हणजे अशी जखम झालती. खूप काळे पट्टे मोठे 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 नुसते गुदगुद करते ते. अरे बापरे, कसं काय? हो अचानक मध्येच होते तसं झालं. म्हणजे तिला रक्त म्हणजे हे होत नाही ना तिचं साफ. महिन्याच्या महिन्याला म्हणजे आपला पिरियड आला ते रक्त साफ होत नाही. म्हणून डॉक्टर म्हणले त्याला त्याच्यावर इलाजच तुम्हाला करावा लागेल. म्हणजे त्याला औषध गोळ्या सारख्या चालू ठेवावं लागत्या. तर मग ते त्यासाठी मग आम्ही म्हणलं आता एवढा खर्च आपण जर बारीक म्हणजे आपण 1200 रुपयाचं इंजेक्शन द्यायचं, गोळ्या औषध आणायचे, कुठून होणार आहे आपल्या गरीबाकडून. अरे बापरे, मग तिला तीर्थ वगैरे देत जा ना तिच्यासाठी सेवा, तिला पण सेवेमध्ये घेत आहे. मग तिने काय केलं, 1 दिवसाचा स्वामींचा उपवास केला. गुरुवार केला तिने. असा म्हणजे पिऊन कसं बी केला तिने. पण त्याच्यानंतर तिचे दुःख गेले. अरे आणि सगळे नाहीसे झाले अहो. आणि परत नंतर मी परत आले हो तिला दुःख. अरे बापरे, परत कसं काय आले? हो ना हो, मला तेच टेन्शन होतं. मला काहीतरी असं वाटतं मला सेवा करावा लेकरांची, म्हणजे लेकरांसाठी घरातले व्यवस्थित राहायसाठी. पण मला सेवाच कळाना हो कोणती करावा. तिला सांगा, म्हणजे ती गुरुवार करत होती, गुरुवार केल्यानंतर गेलं म्हटल्यानंतर तिला सांगा गुरुवारच कंटिन्यू पुढे करायला. ती 12 वर्षाची आहे. तिला म्हणलं होतं, तिने म्हणली माझ्याच्याने एक निघन मम्मी तर मी एक करू का. मग त्यापेक्षा आपलं हे पण आहे ना स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ आहे ना ताई, त्यातलं दररोज 3-3 अध्याय वाचायला लावत जा तिला का. बरं ठीक आहे. म्हणजे त्यात कसं आहे माहित आहे का, म्हणजे मला पण एवढे सेवेविषयी माहित नसतं ताई, पण तो ग्रंथाच्या शेवटच्या अध्यायामध्ये आहे ना बघा, तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होते. मग ती आरोग्याची असो किंवा धनसंपत्तीची असो, कशाचीही इच्छा असेल ना, तर त्या वाचणारा जो आहे ना त्याने वाचलं ना मनापासून, तर त्याची इच्छा पूर्ण होते. असं त्या ग्रंथाच्या शेवटच्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की तुमची जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण होईल म्हणून. हो ना, बरोबर. ते वाचायला लावते तिला. आणि नामस्मरण पण लावा करायला. कदाचित स्वामींच्या इच्छेनं झाली ती स्वामींची आपली सेवा. नामस्मरण पण स्वामींना खूप प्रिय आहे ना, मग त्याच्यातून जर झालंच हे, तर तिचं शुद्धीकरण म्हणजे काय ते जखमा वगैरे व्यवस्थित झाल्या तर बरं झालं ना. आपण गरीब आहे, तर गरीब म्हणजे मग असं आहे का नाही, स्वामींनी हात धरला तर माझ्या माऊलीने काही हात नाही सोडावा माझा. मला सोडतच नाही ताई. तुम्ही जरी सेवा जरी सोडली ना ताई, तरी स्वामी सोडत नाहीत हात. तुम्ही काळजीच करू नका. एकदा अनुभव आला ना की स्वामी आपल्या भक्तांना सोडतच नाही. मग काय, एवढंच पाहिजे हो मला. मला फक्त माझे लेकरं सुखाचे, पोराचं डोकं जाग्याला यायला पाहिजे. म्हणजे असं माझ्या मालकाने ड्रीम नाही केली पाहिजे असंच. म्हणजे मला असं वाटतं म्हणून मी मला वाटली म्हणून अनुभव सांगितला आज गुरुवार. खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. हो शेअर करा. आणि दीदीला तुमच्या लावा सेवा करायला, होईल व्यवस्थित सगळं. शेवटी करता करविता स्वामी आहेत ना. मोठ्या मुलीचं जरा लग्न जमत नाही.
मग तिला पण लावा सेवा करायला स्वामींची. काय शेवटी संकल्प करून सेवा केली ना की जाते फलित आहे. हो ना. एकमेकांची होती म्हणजे असं वाटतंय की एक म्हणजे आपल्या डोक्यात आहे का नाही थोडंसं जरा आई मुलाला काळजीच असते. हो, आणि शेवटी स्वामींना सांगायचं, तिला म्हणायचं स्वामींना सांगा तुम्हीच बघा आणि तुम्हीच आणा योग्य तेच. हो ना. मग तेच तर. चालेल चालेल, अनुभव शेअर करते मी ताई. चला, श्री स्वामी समर्थ. चालेल. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना स्वामींची साथ भेटणं हे खूप गरजेचे आहेत. आणि आपल्या भक्तांचा विश्वास जर स्वामींवर आहे ना, तर स्वामी प्रत्येक वेळी आपल्या भक्तांना कोणते ना कोणते अनुभव हे देत असतात. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे जे शब्द स्वामींचे आपल्या भक्तांना असतात ना, तर ते पावलोपावली दाखवून देत असतात की मी तुझ्या बरोबर आहे. आणि ते प्रत्येक वेळी प्रचितीही देतच असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप गोड होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुम्हाला अनेक स्वामी सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमच्या अनुभवातून खूप लोक स्वामी सेवेमध्ये जर आली तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.